अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस असतो म्हणून सगळेच घरचे लगबगीने तयारी करत असतात. इथे प्रताप सगळ्यांकडे बघत असतो. चैतन्य आणि अश्विन प्रोजेक्टरवर काम करत असतात. ते प्रोजेक्टर लावण्याचं काम करत असतात. इथे त्यांचं काहीतरी गोंधळ होत असतो. प्रताप त्यांना ओरडत असतो, नीट करा काम, काय करताय तुम्ही. इथे अस्मिता नुसतीच बसलेली असते. त्यामुळे तिला कल्पना म्हणते की तू ऑर्डर केलीस का मिठाईची. ती म्हणते हो मी केली आहे ना. कधी केली आहेस, कधी येणार आहे. तर ती म्हणते 9 वाजता. तर कल्पना म्हणते 9 कधी रात्रीचे. तर ती म्हणते नाही नाही सकाळचे. तर ती कल्पना म्हणते सकाळचे 9 तर कधीच वाजून गेलेत, बघ फोन करून कुठे राहिले ते. ती म्हणते हो हो मी फोन करते म्हणून. आणि ती फोन करते आणि त्या मिठाईवाल्यांना झापत असते की किती उशीर केला आहे म्हणून, मी आता पैसे कट करेन आणि जिलबी आणायची ती कुरकुरीत आणा. तर ते लोक सांगतात जिलबी कुरकुरीत नसते म्हणून. तर ती म्हणते मला शिकवू नका. हेच सगळं चालू असतं. इथे मधुभाऊ फुगे फुगवत असतात. प्रताप त्यांना सांगतात की तुम्ही का करता हे काम. आणि इथे चैतन्य आणि अश्विनला बोलवतात. ते म्हणतात की आम्हीच फुगवणार होतो पण प्रोजेक्टरचं काम झाल्यानंतर. इथे मधुभाऊ म्हणतात नाही मीच मागून घेतलं हे काम, त्यामुळे त्यांना काहीच बोलू नका तुम्ही. प्रताप म्हणतात ठीक आहे, तुम्ही तुम्ही तुमचं प्रोजेक्टरचं काम करा, मी मधुभाऊंबरोबर फुगे फुगवतो म्हणून. आणि ते पण मधुभाऊंबरोबर फुगे फुगवायला लागतात. इथे पूर्णाजी पण येते आणि सगळं वातावरण बघून खुश होते की चांगली तयारी चालू आहे म्हणून. तेवढ्यातच तिकडे आवाज ऐकायला येतो, पूर्णाजी म्हणून सगळेजण मागे वळतात. तर तन्वी, नागराज, रविराज, प्रतिमा, सुमन सगळेच आलेले असतात. हे लोक बघून खूप खुश होतात. इथे सगळेजणच आनंदात असतात. तयारी चालू असते. पूर्णाजी म्हणते बरं झाला तुम्ही सगळे आलात म्हणून. इथे तन्वी पूर्णाजीला म्हणते मी काही मदत करू का पूर्णाजी. सगळेजणच गप्प होतात कारण तिच्याशी तसं पण फारसं काही बोलायचं नसतं त्यांना. पूर्णाजी म्हणते नाही आमची सगळी तयारी झाली आहे म्हणून. सगळेच गप्प असतात. पूर्णाजी, कल्पना, प्रताप सगळे त्यांना म्हणतात या बसा, आतमध्ये बसा. सगळेजणच येऊन बसतात. इथे यांची तयारी सुरू असते आणि वरती अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये असतात. अर्जुन का या दिवशी आता ते डिवोर्सचे पेपर्स लॉकरमधनं काढून बघत असतो, ती फाईल माहीत नाही. इथे सायली आरशासमोर तयारी करत असते. अर्जुन त्या लॉकरमधनं ती फाईल काढून डिवोर्सचे पेपर्स बघत असतो आणि म्हणतो की आज मी सायलींना प्रपोज करणार. आज ह्यांचा शेवटचा दिवस, मग ह्यांचा काहीच उपयोग नाही आहे म्हणून. आणि हेच सगळं विचार करत असतो तेवढ्यातच तो सायलीकडे बघतो. सायलीचे केस उडत असतात, ती तयारी करत असते. हे बघून तो तिकडेच रमतो तिच्याकडे बघण्यात. इथे सायली पण त्याच्याकडे बघते आणि म्हणते काय झालं म्हणून. तो म्हणतो काही नाही आणि तशीच फाईल आतमध्ये ठेवून देतो. सायली म्हणते चला आपण खालती जाऊया म्हणून. ते दोघं जण खालती उतरायला लागतात आणि बघतात तर तिकडे कोणीच नसतं हॉलमध्ये. ती अर्जुनला विचारते अर्जुन सर इथे तर कोणी दिसतच नाही आहे म्हणून. तर तो म्हणतो की कदाचित काल रात्री उशीर झाला ना, सगळं तयारी करत होते आपल्या वाढदिवसाची, त्यामुळे कदाचित आज उशिरा उठतील म्हणून. आणि ते खालती जातात. सायली म्हणते मी तुम्हाला कॉफी करून आणते. तेवढ्यातच एकदम आवाज येतो हॅपी बर्थडे सायली, अर्जुन दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि सगळेजण लपलेले असतात, ते पुढे एक एक येतात. अर्जुन सायलीला खूप आनंद होतो हे बघून आणि सगळेजण आलेले असतात, त्यामुळे त्यांना आणखीनच बरं वाटतं. इथे कल्पना त्यांना म्हणते तुम्ही दोघंजणं बसा, मी तुम्हाला औक्षण करते. इथे अस्मिता म्हणते अर्जुनला औक्षण हे बोलून दाखव. सगळेजणच हसतात. इथे सोफ्यावर अर्जुन आणि सायली बसतात. तेव्हा विमल औक्षणाचं ताट घेऊन येते. कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही ओवाळताय ना. पूर्णाई उठते, त्या दोघांना ओवाळते. मग प्रतिमा त्या दोघांना ओवाळते आणि मग कल्पना ओवाळते. नंतर प्रताप मधुभाऊंना सांगतात तुम्ही पण ओवाळा ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात पण या घरातल्या त्या बायका ओवाळतात ना. तर ते म्हणतात प्रताप तुम्ही सायलीचे वडील आहात, त्यामुळे तुम्हाला ओवाळायला काहीच हरकत नाही. इथे पूर्णाजी पण म्हणते हो बरोबर आहे, सायलीकडनं तुम्ही आहात त्यामुळे तुम्ही ओवाळा म्हणून. इथे कुसुमताई कुठे गेली माहीत नाही. कल्पना जेव्हा तिला आदल्या दिवशी म्हणते की थांबा इथेच थांब, त्यांचा वाढदिवस आहे, तर ती हो म्हणते आणि तिकडेच असते. त्याच्यानंतर आज तर काही दिसत नाही आहे वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या. इथे मधुभाऊ पण त्या दोघांना ओवाळतात. अर्जुन सायली उठून मधुभाऊंचे पाय पडतात. तेव्हा कल्पना म्हणते असंच जोडीने सगळ्यांच्या पाया पडा. मग ते पूर्णाजीच्या, प्रतापच्या, रविराज, प्रतिमा आणि कल्पनाच्या पाया पडतात आणि आशीर्वाद घेतात. इथे कल्पना खूपच भावूक होते. कल्पना त्या दोघांना म्हणते तुम्ही दोघं खूपच आनंदात राहा, अशीच राहा, दोघांनाही दृष्ट लागू नये म्हणून. तर इथे मधुभाऊ म्हणतात कल्पना मॅडम
आपल्या माणसांची गोष्ट नाही लागत त्यांना. इथे पूर्ण आई पण म्हणते हो म्हणून. पूर्ण आई पण उठते आणि कल्पना आणि सायलीला जवळ घेते. कल्पना सायलीला म्हणते, तू अशीच आमच्याबरोबर राहा. तुझ्याशिवाय हे घर आम्ही इमॅजिनच करू शकत नाही, कल्पनाच करू शकत नाही. त्यामुळे तू माझं हे घर आणि अर्जुन ह्यांना सोडून कुठंच जाऊ नको. ती म्हणते हो. ती वचन देते सायली कल्पनाला. आणि इथे कल्पना पूर्ण आजी आणि सायलीला जवळ घेते. इथे सगळेजण म्हणतात, चला आता खाऊया का, नाश्ता करूया का. सगळेजण स्टेबला जवळ येतात आणि तिकडे बसलेले असतात. कल्पना आणि विमल किचनमध्ये असते. प्रतिमा पण तिकडे मदत करायला जाते, पण विमल म्हणते नका, तुम्ही मदत नका करू. आज सायली ताई नाही आहेत म्हणून मला हे काम करायला मिळतं, नाही तर मला काम करायला कधी मिळतच नाही आहे. इथे सगळेजण स्टेबलाजवळ उभे असतात. तिथे अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. अर्जुन थोडासा बाजूला जातो, तशी सायली पण त्याच्याजवळ येते. कारण सायलीने हा प्लॅन केलेला असतो की संध्याकाळी का होईना तिने कॅफेमध्ये टेबल बुक केलं आहे, त्यामुळे तिला अर्जुनशी काही बोलायचं असतं, त्यामुळे जाऊया. पण इथे कल्पनाने जो प्लॅन केलेला असतो की सकाळच्या चहा नाश्त्यापासून दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सगळ्यांनी एकत्र करायचं आणि एकत्र राहायचं, त्यामुळे त्यांचा प्लॅन फ्लॉप होतोय की काय असं वाटायला लागतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही कॅफेमध्ये टेबल बुक केले ना, पण आईने तर रात्रीच्या जेवणापर्यंतची सगळी तयारी करून ठेवली आहे. हे ऐकून सायली अर्जुनकडे बघते.